हाय एव्हरीवन, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही आलो आहोत एका नवीन लोकेशनवर आणि ते म्हणजे कोल्हापूर. आणि तुम्ही जर का कोल्हापूरची ट्रिप प्लॅन करताय आणि तुम्हाला एक परफेक्ट रिसॉर्ट हवंय, तर हे रिसॉर्ट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण या रिसॉर्टमधून तुम्हाला दिसतोय कोल्हापूरचा जो संपूर्ण कोल्हापूर आहे त्याचा एक व्ह्यू येतोय. आणि इवन जे कोल्हापूरचं ऑथेंटिक जेवण आहे तेही तुम्हाला इथे त्याची सर अनुभवायला मिळेल. कारण इथे ते संपूर्ण जो लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट सगळं जे आहे ते इकडे जे लोकल्स आहेत ते बनवतात. सो तेही तुम्हाला एक अनुभवायला मिळेल. आणि इथून जे कोल्हापूरचे लोकेशन्स आहेत, जसं ज्योतिबा टेम्पल आहे किंवा पन्हाळा आहे. ज्योतिबा इथून हार्डली 15 मिनिटावर आहे. सो पन्हाळा सुद्धा अर्ध्या तासावर आहे. जे अंबाबाईचं मंदिर आहे ते सुद्धा हार्डली 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. सो सगळेच जे टुरिस्ट स्पॉट आहेत ते इक्वल डिस्टन्सवर आहेत. सो तुम्हाला तेही होणार नाही की एखादं खूप लांब आहे किंवा सिटीमध्ये पण नाहीये. आणि संपूर्ण रिसॉर्ट जे आहे एकदम निसर्गरम्य आहे. आणि त्या लोकांनी इकडचं जे आहे जे गावची लाईफस्टाईल असते त्या लोकांनी ते जतन केलेलं आहे. सो तेही तुम्हाला अनुभवायला मिळेल या रिसॉर्टमध्ये. सो आता आम्ही तुम्हाला देणार आहोत या संपूर्ण रिसॉर्टची एक डिटेलमध्ये माहिती आणि पूर्ण टूर देणार आहोत. आमचा रिव्ह्यू देणार आहोत. आमच्या रूमचा डिटेल रिव्ह्यू देणार आहोत, जसं आम्ही नेहमी देत असतो. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द व्हिडिओ. हा एक विला आहे. ह्या विला बेसिकली 2 BHK विला आहे. यामध्ये 2 फॅमिली आरामात राहू शकतात. तर ह्या विलाची एक खास बात म्हणजे हा एक मस्त असा एक मोठा लॉन भेटतो तुम्हाला. इथे एक डायनिंग टेबल लावलेला आहे. इथे तुम्ही तुमची डायनिंग टेबल लावून तुम्ही मस्त लंच, डिनर एन्जॉय करू शकता. आणि ह्यासोबतच तुम्हाला भेटणार आहे हा एंडलेस व्ह्यू ऑफ कोल्हापूर सिटी. हा फक्त व्ह्यू बघा, अप्रतिम व्ह्यू आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये सतत पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आणि हा विला, तर हा विला बेसिकली सगळ्या रूम्समध्ये हा विला सर्वात टॉपला आहे. ही आहे पार्किंग एरिया. तर इथे ही जी जीप आहे याने आम्ही सकाळी गेलेलो मॉर्निंग ट्रेलला. आणि इथं आपली नेक्सॉन उभी आहे. आणि हा पूर्ण पार्किंग स्पेस, इथे आपली कार, बाईक जे काय असेल मस्त आरामात इथे पार्क होतील. आणि हे CCTV आहे. हे मेन त्यांचं एंट्रन्स आहे जिथे 24 तास वॉचमॅन असतो आणि गेट लावला जातो. तर सेफ्टीचाही काही इश्यू नाही. आणि या आहेत फर्स्ट फ्लोअरला सगळ्या व्हॅली व्ह्यू रूम्स. बेसिकली हा आपण इथून एंटर कार पार्क वगैरे करणार आणि इथून असा हा एंट्रन्स आहे. आणि मग याची बाल्कनी, तिथून पूर्ण असा कोल्हापूरचा व्ह्यू दिसतो. रूम दाखवताना तुम्हाला याचा व्ह्यू दाखवतो. आणि हा पूर्ण ॲम्बियन्स बघा रिसॉर्टचा. एक असा रस्टिक थीममध्ये बनलेलं एक रिसॉर्ट आहे हे. हे बघा, या सगळ्या वस्तू ज्या आजकाल फारशा बघायला मिळत नाहीत. आणि याची बसायला जागा बऱ्याच ठिकाणी, रॉकिंग चेअर ॲज वेल. आणि इथे बसून मस्त असा व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही. तर ह्या अशा विला आहेत ज्या ग्राउंड फ्लोअरला दिसत आहेत तुम्हाला. या गार्डन व्ह्यूवाल्या रूम्स आहेत. फर्स्ट फ्लोअरला ज्या आहेत त्या व्हॅली व्ह्यूवाला आहेत. तर ही जी आहे व्हॅली व्ह्यू, ही आम्ही बेसिकली बुक केली आहे. ही जी कोपऱ्यामध्ये जो एक रूम आहे आणि ही वाली, तर हे बाथटबवाले आहेत बेसिकली रूम्स. तर त्या खूप मोठ्या आहेत, त्याचं बाथरूम वगैरे खूप मोठे, बाथटब वगैरे आहे. आणि या सगळ्यांना हा कॉमन व्ह्यू येतो. तिथूनच उंचावरून बेसिकली चांगला दिसेल. आणि इथे हा बेसिकली ॲक्टिव्हिटी एरिया आहे. संध्याकाळी इथे म्युझिकल चेअर्स किंवा इथे आपलं आर्चरी, परत इथे ग्लास ठेवलेले असतात, ते बॉल फेकून मारायचे वगैरे, स्टोन पेंटिंग, अशा बऱ्याच त्यांच्या ॲक्टिव्हिटी आहेत. ते सगळे फॅमिली, लहान मुलं एकत्र येऊन टाईमपास करू शकतात. ते संध्याकाळी आफ्टर हाय टी इथे आम्ही सगळे ते टाईमपास करतो. गेम रूम, टेबल टेनिस, सब टेबल, हे जे रिंग आहे ते, एक कॅरम बोर्ड, एक फुटबॉल. आणि इथेच ताई गरम गरम भाकऱ्या बनवून आम्हाला सर्व करतात. आणि इथेच बाजूला लंच, डिनर, डायनिंग रूम बेसिकली. तर सिटिंग बघा किती मस्त असं पद्धतशीर आहे.
बॅकग्राऊंडमध्ये दरवेळी एक काय ना काहीतरी एक सॉफ्ट म्युझिक लावलेला असतो. लंचला गाणी लावलेली असतात, रात्री डिनरला लाईव्ह कॅरिओके असतो आणि सकाळी लाईव्ह भजन असतात. तर हे बघा मस्त. आणि हे तुम्ही बघाल तर हे चुली आहेत, चुलीवरच बनवतात आणि मटक्यामध्ये सर्व करतात. एकदम मस्त पद्धतशीर. आणि आणखीन एक बेस्ट गोष्ट, पाणी बघा तांब्याच्या ग्लासमध्ये आणि इथं मटक्यामध्ये सर्व केलं जातं. सगळं एकदम मस्त घरगुती. आणि अशी एक छोटीशी अशी लायब्ररी, ज्यांना ही पुस्तकं वाचायची आवड आहे ते इथे एन्जॉय करू शकतात. आणि पुस्तक वाचता वाचता असा मस्त व्ह्यू, एक नंबर. तो तुमचं कुटुंब जर का मोठं असेल आणि तुम्हाला वाडा पद्धतीत राहायचा अनुभव घ्यायचा असेल तर हा जो वाडा आहे तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. सो इथे 3 रूम आहेत आणि या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो एक कोल्हापूरमधला जुना वाडा होता 300 वर्षापूर्वीचा, तो पाडून तिथले जे दगड आणि वस्तू आहेत जे जुन्या काळात उपयोगी यायच्या त्या सगळ्या इथे आणून ठेवल्या आहेत. सो हा संपूर्ण वाडा जो आहे तो त्या जुन्या वाड्याच्या जे दगड आहेत ते दगडच वापरून हा वाडा बांधण्यात आला आहे. आणि ह्यातल्या ज्या रूम पण आहेत खूप मोठ्या आहेत, स्पेशियस आहेत आणि जो वाड्याचा लुक अँड फील आहे, जो टच आहे तो त्यांनी जतन करून ठेवला आहे. सो तुम्हाला जर का एकत्र राहायचंय आणि एक कॉमन अंगण सगळ्या फॅमिलीला मिळून, सो हा वाडा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तर आपण एक रूम बघूया वाडामधला. तर हा आहे एक एंट्रन्स. आणि हा बघा, या डोअरला जसे आपल्या गावाला आधी लॉक असायचे एक्झॅक्टली तसे लॉक्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही भिंत पूर्ण मातीने रचलेली आहे आणि हे पूर्ण दगड आहेत, ॲक्च्युअल दगड आहेत, शोवाला नाही आहे प्रकार, फायबर वगैरे लावून बनवलेला दगड आहे. हेवी आहेत चांगले, त्यामुळे पूर्ण रूम थंड राहते दिवसभर. आता पण आम्ही दुपारी ऑलमोस्ट 12 वाजलेले आहेत, प्रखर ऊन आहे मे महिन्यातलं, बट स्टील रूममध्ये फॅन आहे. आम्ही फॅन लावलेला नाही आहे तरी पण रूम मस्त थंड आहे. एक मस्त असा बेड आणि इथं तयार व्हायला आपल्याला मिनी टेबल वगैरे, मिरर आहे, योगा मॅट दिलेले आहेत कोणाला एक्सरसाइज करायची असेल तर. 2 विंडो आहेत आणि तुम्हाला इथे तुमचं सामान ठेवायला एक कबर्ड, वॉशरूम दाखवतो बघा. पूर्ण रस्टिक थीम आहे. असं तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जे आधीचे वाडे असायचे तसे आहेत, बट विथ ऑल द लेटेस्ट ॲमेनिटीज, कमोड वगैरे. हे बघा पूर्ण ब्रासचं आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकता हे कोटा स्टोनचं सगळं काम. त्यामुळे मस्त एक असा रस्टिक ऑथेंटिक जसे आधीच्या काळातले जे वाडे असायचे तसा मलाच एक फील येतो आहे, मस्त वाटतं आहे. रूमच्या बाहेर अशा मल्टिपल रूम आहेत, 3-4 रूम आहेत. तुम्ही घेऊ शकता पूर्ण वाडा, तुमची पूर्ण फॅमिली तुम्ही एकत्र इथे बघा. जसं आपल्या लहानपणी गावाचं असायचं की घराच्या बाहेर असं मस्त अंगण आणि सगळी लहान मुलं इथे मस्त अशी खेळत आहेत. तिकडे एक झोका आहे, हा एक इथे एक झोका आहे, चेअर ठेवलेले आहेत, तुम्ही सगळे बसू शकता एकत्र. तुम्ही सगळे, तुमची जर मोठी फॅमिली असेल इथे तुम्ही रात्रीच्या गाद्या वगैरे टाकूनही खेळू शकतात, मस्त मजा येईल. आणि असं वरती आकाश आणि हे पूर्ण नॉनस्टॉप झाडातून येणारा तो आवाज आणि थंड अशी हवा आणि बॅकग्राऊंडमध्ये पक्ष्यांचे आवाज, तर खूप मस्त ॲम्बियन्स बनवून ठेवलेला आहे इथे. आणि या वाड्याच्या सगळ्या गोष्टी बघा, हे सगळं हे ॲक्च्युअल आहे, काही नकली नाही आहे मेटल. हे बघा समई किती हेवी आहे, ही पूर्ण ब्रासची आहे. हे आपले जुन्या टाईपचे सगळे हंडे आणि हे आपलं ताक बनवायचं
काय बोलता याला आता आठवत नाही मला. आणि हे व्यायाम करायचं इज टू हेवी, खूप हेवी आहे. बघायला वाटतं न म्हणजे असं हलकं फुलकं, पण नाही, खूप हेवी आहे. आणि हे जे मसाला कुटायचे आधीच्या काळामध्ये असं मस्त ठेवलेलं आहे. लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या होत आहेत हे बघा इथे. आणि हां, जे गुरांच्या गळ्यामध्ये बांधलेलं असतं खूप छान वाटतं असं. आम्ही लहानपणी असे इथे मस्त घराच्या बाजूला एक असं अंगण होतं, तर आम्ही सगळे कझिन जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जायचो ते सगळे असे इथे गाद्या टाकून आम्ही झोपलेलो असायचो रात्रीचे. सो आता आपण बघणार आहोत गार्डन व्ह्यू रूम आणि या रूमचं नाव आहे हेमंत. सो इथे या लोकांनी थीम्स बनवलेल्या आहेत. रूमची साईज ऑलमोस्ट सगळ्या रूमची सेम आहे, ज्या व्हॅली व्ह्यू आहे आणि गार्डन व्ह्यू. पण ज्या थीम्स आहेत त्या प्रत्येक रूमला त्या लोकांनी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. सो गार्डन व्ह्यू मध्ये जे 2 रूम आहेत त्या बाथटब आहेत, पण ही जी आता आपण रूम बघणार आहोत त्याला बाथटब नाहीये. पण या रूमचा जो गार्डन मधून व्ह्यू आहे तो बघण्यासारखा आहे. सो आता आपण एक टूर घेणार आहोत. सो हा आहे एंट्रन्स. एंट्रन्स केल्या केल्या एक मिनी टेबल टाईप तुम्ही सामान ठेवू शकता. इथे मिनी फ्रीज आहे, तुम्ही ड्रिंक्स वगैरे ठेवू शकता. एक चहाची किटली गरम पाणी करायला वगैरे, तांब्याचे ग्लासेस, कॉम्प्लिमेंटरी वॉटर बॉटल आणि एक असं मस्त कोझी बेड. आणि बेडच्या समोरच टी व्ही, तयार व्हायला मिरर. आणि तुम्ही एक रूमचा व्ह्यू बघा, रूम छान अशी मोठी आहे. आणि सामान ठेवायला एक असं मोठं कपाट. आणि इथे वॉशरूम आहे, वॉशरूम दाखवतो. वॉशरूम पण बघा, मस्त असं प्रीमियम टच. आणि हे दगड आहे. या रिसॉर्टमध्ये असे बऱ्याच प्लेसेस तुम्हाला भेटतील, ते दगड बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि आंघोळ करायला जागा. आणि तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. बेसिकली दिस इज अ गार्डन व्ह्यू रूम. तर इथे तुम्हाला बाल्कनी नाही भेटणार, पण असे मस्त ओपन स्पेस तुम्ही ते एन्जॉय करू शकता. लहान मुलं असतील तर इथे फारच खेळतील मस्त. आणि इथून तुम्ही डायरेक्ट खाली उतरलात की तिथे ऍक्टिव्हिटी एरिया. तर या रिसॉर्टची सगळ्यात हायेस्ट कॅटेगरी रूम जी आहे ती म्हणजे जाई आणि जुई विला. सो आता आपण या रूमची टूर घेणार आहोत. या रूमचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर रूम खूप जास्त मोठी आहे आणि एक किंग साईज बाथटब पण आहे आणि तो पण एक विंडोला लागून आहे. सो तुम्ही बाथटब मध्ये बसून एक मस्त व्ह्यू घेऊ शकता. सो घेऊया रिसॉर्टची टूर. तर एंटर केल्या गेल्या वॉशरूम, मला मोठा असा वॉशरूम. आणि असे मस्त 2 चेअर. आणि रूम बघा केवढी भली मोठी ही रूम आहे. तर एक मस्त असा मोठा बेड. आणि या रूमचं खासियत बाथटब विथ व्ह्यू. डोंट वरी, हे कर्टन्स क्लोज करता येतात. एक मस्त असा मोठा इथे टीव्ही या रूम मध्ये थोडा मोठा आहे. आणि हे कबर्ड सामान ठेवायला. इथेही मिनी फ्रीज मिळतो. आणि या रूमला अलॉंग विथ बाथटब मस्त एक बाल्कनी. आणि हे बाल्कनी मधून एक मस्त असा एंडलेस व्ह्यू. या रूम मधून जरा चांगला व्ह्यू येतोय कम्पॅरेटिव्हली जी आम्ही बुक केली. तर हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू खूप सुपर्ब आहे. म्हणजे आता दिवसा सुद्धा असं दिसतं, रात्री आणखीन खूप मस्त दिसतं हा सिटीचा व्ह्यू. पूर्ण या लाईट्स चालू असतात या सिटीच्या. आणि मी असं यांच्याकडून ऐकलं स्टाफकडून की पावसामध्ये तर खूप मस्त वाटतं इथे. आणि सतत थंड थंड हवा येत असते. आणि हिवाळ्यात तर बोलूच नका. आता आम्ही मे महिन्यात आलेलो आहोत. टेम्परेचर अराउंड 38 डिग्री वगैरे आहे, पण गरमी अजिबात होत नाही आहे. जरा तरी तुम्ही सावलीत जाल तुम्हाला थंड फील होतं, कारण का पूर्ण रिसॉर्ट तुम्ही बघाल तर दगडात बांधलेलं आहे. त्यामुळे रिसॉर्टचं ऑटोमॅटिकली टेम्परेचर बाहेरपेक्षा कमीच असतं. आणि आता आपण बघणार आहोत या रिसॉर्टची सेकंड कॅटेगरी, दॅट इज स्टँडर्ड डिलक्स रूम. वर्षा आणि शरद आहे.
या कॅटेगरीमध्ये आम्ही बुकिंग केलेलं आणि ही आमचीच रूम आहे, सो थोडासा मेस असू शकतो. सो आपण आता एक रूम टूर घेऊया. आणि येस, ह्या रूम्स फर्स्ट फ्लोअरला आहेत, व्हॅली व्ह्यूज. आणि ह्याच्यानंतरची पण जी एक कॅटेगरी आहे त्याची रूम साईज फक्त थोडी मोठी आहे. अदरवाईज बाकी जो व्ह्यू आहे इथून तो एक्झॅक्टली सेम आहे. इवन बाटअप वगैरेही नाही आहे या ज्या फर्स्ट फ्लोअरच्या रूम्स आहेत त्यांना. सो आता आपण एक डिटेल ओव्हरव्ह्यू घेऊया रूमचा. तर हा आहे रूमचा एंट्रन्स. आणि एंट्रन्स केल्या गेला एक टेबल, मिनी टेबल सामान ठेवायला, एक चेअर आहे आणि हे बघा एक मोठं असं कपाट सामान ठेवायला. आणि हा बैलगाडीचा चाक आहे, ओरिजिनल चाक आहे, काही प्लास्टिक फायबर वगैरे नाही, हेवी आहे टोटल. आणि हे सेम हे जी थीम आहे बेसिकली काही रूम मध्ये नांगर वगैरे ठेवलेला आहे. तर बघा हे आहे बाथरूम, हे आंघोळीला जागा, ते बघा इथे सुद्धा दगड. इथे पण आहे मिनी फ्रीज तुमचे बॉटल्स वगैरे ठेवायला. आणि हे मोठा असा बेड. आणि हा बघा व्ह्यू रूमचा, एसी आहे. आणि ही आहे बाल्कनी, दाखवतो. ते बसायला चेअर, कम्फी फुल. आणि बाल्कनीतून हा येतो मस्त असा व्ह्यू. आणि हे सगळं आम्ही लंचला घेतलं आता. तांबडा पांढरा रस्सा इथला ऑथेंटिक, आणि अशी गरम गरम मस्त चुलीवर भाजलेल्या भाकरी. मुळात सगळं जेवणच चुलीवर मिळते कारण का आता LPG गॅस सिलेंडरचा जो इश्यू चाललेला आहे. आणि रसिका एक्सपिरियन्स कसा आहे? खूप मस्त आहे, म्हणजे घरगुती जेवण आहे सगळं. आणि टेस्ट पण खूप चांगली, असं नाही की घरगुती आहे तर एवढी टेस्ट नाही आहे वगैरे. टेस्ट खूप मस्त आहे, पण घरगुती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि अजिबात ब्लोटिंग वगैरे होत नाही आहे. आणि हा वाला जो सीट आहे इकडे तो होमस्टे प्लस रिसॉर्टवाला आहे. आणि असं नाही की जेवणात व्हेरायटी पण कमी आहे, भरपूर व्हेरायटी आहे, व्हेजसाठी पण आणि नॉनव्हेजसाठी पण. मला तर फार आवडलं. पुढे घ्या जरा. एकच हो का ह्यातून. सो आम्ही आता चाललो नेचर ट्रेलला. ऑलमोस्ट 1 आवरची आहे. सो इथून ते लोक जीपने घेऊन जातात आपल्याला. सो एक छोटीशी जीप सफारी आहे आणि त्यानंतर मग नेचर ट्रेल आहे. सो ही 7 ते 8 असते. मी कल्पेशला खूप कन्व्हिन्स केलं उठण्यासाठी. फर्स्ट टाइम आम्ही फिरायला आलो इतक्या सकाळी उठलेलो आहे. बघू आता कसं उठवलं आणि कसं आहे.
आणि शेवटी रसिकाने माझ्याकडून ट्रेकिंग करून घेतली. माहित नाही हिला कसला शॉक आहे दरवेळी मला पिदवायचा. इथे आम्ही एका मंदिरात आलो होतो आता आणि हार्डली 250 पायऱ्या आहेत. 10-15 मिनिटं लागली फक्त Correct. चढायला. बट इथून जो व्ह्यू आहे View- खूप मस्त आहे, view खूप superb मस्त. आहे. आणि मोर पण इथे खूप जास्त हो, आहेत. म्हणजे हो. मी एवढे मोर आधी कधीच नव्हते बघितले. इव्हन रिसॉर्ट मध्ये सुद्धा मोर आहेत, पण इथे तर ते आम्हाला उडताना वगैरे दिसल्यामुळे मी पहिल्यांदाच बघितले. हे रिसॉर्टचं लोकेशन खरंच खूप अप्रतिम आहे. येस, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं जे आपण- निसर्गरम्य. हो, आणि पक्ष्यांचे आवाज सकाळ संध्याकाळ नॉनस्टॉप बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे म्हणून आम्ही मुद्दामून अवॉइड करत होतो माईक, पण इथे थोडी हवा आहे म्हणून हम्म. माईक लावलाय. पक्ष्यांचे आवाज सतत आहे आणि मोर बघायला भेटणं थोडं रेअरच आहे. इथे नॉर्मली शेतात सुद्धा मोर आहेत लोकांच्या, करेक्ट. जे मी नव्हते बघितले आधी. तर येस, आय होप तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. तर आता वेळ आहे डिटेलमध्ये रिव्ह्यू जाणून घ्यायची. तर ॲज युजल मी स्टार्ट करतो अबाउट माय फेवरेट टॉपिक विच इज फूड. तर फूडबद्दल बोलायला गेलं तर काहीही प्रॉब्लेमॅटिक नव्हतं. फूड खूप टेस्टी होतं. ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण तुम्हाला इथे खायला मिळेल. आणि येस, आता सध्या जो LPG गॅसेसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे आला कार्टे मिळत नाहीये. बुफेच ऑप्शन आहे. यांचा जो पॅकेज आहे रूमचा त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड असतो. लंचचे वेगळे पे करावे लागतात विच इज 400 पर पर्सन अँड विदाउट GST आय गेस. बट हे नॉनव्हेजचे चार्जेस आहेत. तर जेवणामध्ये तुम्हाला तितक्या व्हरायटी बघायला नाही भेटणार ज्या युजली एका मोठ्या रिसॉर्टमध्ये गेल्यावर आपल्याला बघायला भेटतं. आणि मग डेझर्ट असतं भयंकरवाला, मफिन वगैरे. Varieties. हा, तसं नाही भेटणार. 2-2 व्हरायटी 3-3 व्हरायटी आहेत व्हेज नॉनव्हेजची. गरमागरम भाकरी मावशी तिकडे चुलीवरती बनवून देतात. आणि ज्या युटेन्सिलमध्ये त्यांनी जे सगळं फूड स्टोअर केलेलं ते पण मटक्याचं आहे. तर सगळे ऑथेंटिक एक रस्टिक थीम आहे प्रॉपर. आणि फूडची टेस्ट खूप अप्रतिम आहे. जे पण काय आहे व्हरायटी कमी आहे. म्हणजे 1-2 भाज्या, आमटी आणि मग एक डेझर्ट आहे. आणि मग चिकन मध्ये पण एक चिकनचं स्टार्टर, डिनरला स्टार्टर्स असतात, लंचला Correct. स्टार्टर नसतात. अदरवाईज चिकनची एक ग्रेव्ही असते, मटन असतं आणि एक अंडा करी वगैरे असते. बट जे पण काय आहे ते खूप टेस्टी आहे. आणि येस, ते महाराष्ट्रीयन टाईपचं और कोल्हापुरी टाईपचं Yes. जेवण आहे, तसंच जेवण आहे. सो तुम्हाला मल्टी क्युझिन नाही मिळणार Yes. इथे. म्हणजे सध्या तरी नाही मिळत आहे. विथ तांबडा पांढरा रस्सा. हा. येस, आता जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला ते मल्टी क्युझिन नाही भेटणार. पण जर तुम्हाला महाराष्ट्रीयन फूड खायचं असेल व्हेज नॉनव्हेज तर हे प्लेस बेस्ट आहे. Yes. आपण जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की मल्टी क्युझिन मिळेल, मला पिझ्झा खायला मिळेल, पास्ता खायला मिळेल, ते नाही मिळणार. चायनीज वगैरे, ते तुम्हाला आता तरी सध्या शक्य नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा गोष्टी नॉर्मल होतील ते एकदा फक्त रिसॉर्टच्या रिसेप्शनला फोन करून Yes. विचारा. त्यांचं जर मल्टी क्युझिन स्टार्ट झालं असेल तर तेव्हा तुम्ही येऊ बट शकता. आय सजेस्ट की तुम्ही नका खाऊ बाकीचं. Yes, तुम्ही correct. इथे जे मिळते ऑथेंटिक टेस्ट खा. कारण ज्या इथे बनवणाऱ्या आहेत ते इकडे राहणाऱ्या लोकल आहेत. सो त्यांना ते बेस्ट जमतंय. Correct. खूप टेस्टी जेवण आहे. टॉकिंग अबाउट रूम्स, तर रूम्स वेल मेंटेन्ड आहेत, क्लीन पण आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच तक्रार नाही. आणि सगळं व्यवस्थित चालतंय. सो तोही इश्यू नाहीये. आणि टॉकिंग अबाउट रूमचे टाइप्स, तर सगळ्यात जी फर्स्ट कॅटेगरी आहे ती आहे यांची डिलक्स रूम. सो ज्या ग्राउंड फ्लोअरच्या रूम्स आहेत यांच्या, जो गार्डन सेट आउट आहे त्याला, सो त्यावाल्या रूम आहेत. देन सेकंड कॅटेगरी आहे ज्यात आम्ही राहतो, जे स्टँडर्ड डिलक्स आहे. सो ह्या सगळ्या ज्या रूम्स आहेत फर्स्ट फ्लोअरच्या त्या सगळ्या स्टँडर्ड डिलक्स कॅटेगरीमध्ये येतात. त्यांनी वेगवेगळ्या थीम्स ठेवल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे रूम्सच्या थोडे
बेसिकली आर्टिफॅक्ट्स वगैरे वेगळे आहेत किंवा बेडचं अरेंजमेंट्स आणि ते सगळं वेगवेगळं आहे. अदरवाईज रूम्स कम्प्लिटली सेम आहेत, तुम्हाला व्ह्यूज पूर्ण सेम दिसतात. देन त्यांची थर्ड कॅटेगरी आहे सुपिरियर, त्यात निशिगंधा नावाची रूम आहे. ती रूम पण ग्राउंड फ्लोअरलाच येते, बट त्यांना एक प्रायव्हेट सिट आउट आहे आणि बाथटब वगैरे आहे त्यांच्या रूममध्ये. आणि ती रूम खूप जास्त स्पेशियस आहे कम्पेअर टू फर्स्ट 2 कॅटेगरीज. आणि टॉकिंग अबाउट द लास्ट टाईप, जी त्यांची 4th टाईपची आहे, जो विला आहे प्रीमियम कॅटेगरी, जाई आणि जुई, ज्याचा आम्ही तुम्हाला रूम टूर दिला होता. सो त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जो व्ह्यू आहे तो एकदम अनइंटरप्टेड आहे. कारण आता आमचे पण जे रूम्स आहेत, काही काही रूमच्या समोर झाडं वगैरे आली आहेत, त्याच्यामुळे थोडा व्ह्यू ब्लॉक होतो. पण त्या रूम्सचा व्ह्यू अजिबात ब्लॉक होत नाही आणि रूम खूप जास्त मोठ्या आहेत. आणि येस, त्यातही बाथटब आहे. सो ह्या 4 कॅटेगरीज आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, तुम्ही जर का आमचा व्हिडिओ बघितला असेल तर एक विला सुद्धा आहे, ज्यात 3 बेडरूम्स आहेत आणि एक हॉल किचन वगैरे आहे. सो जर का तुम्ही 15-17 लोक येणार असाल तर दॅट वाडा इज फॉर यू. खूप मस्त वाडा आहे. आणि येस, अजून एक यांचा विला पण आहे, त्यात 2 बेडरूम्स आहे. सो जर का तुम्ही 4-5 लोक येत आहे, कपल येत आहेत 2, सो त्यांच्यासाठी तो परफेक्ट आहे. आणि त्यांना एक प्रायव्हेट गार्डन सुद्धा आहे, सिट आउट. सो तोही एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. स्टाफ खूप हेल्पफुल आहे, लोकलच आहे इथला. तर तो त्यांच्या ऍक्सेंट मध्ये बोलायला पण एक मजा येते आणि अजिबात असं वाटत नाही की कुठे वेगळीकडे आलेलो आहो. असं प्रॉपर कोल्हापूरमध्ये आल्यावर आपण जसं एक प्रकारे कोणाच्या तरी नातेवाईकांच्या घरी जातो आणि ते कशी आपली काळजी घेतात, थोडंसं खाण्याची काळजी, राहायची काळजी, चहा पाण्याचा वगैरे, तसा वालाच फील येतोय. अजिबात असं वाटत नाही की रिसॉर्ट मध्ये आलो आहोत. आम्ही म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 2-3 नाईट आम्ही ते स्पेंड केल्या. तर अजिबात असं म्हणजे सगळेजण खूप ओळखीचे झालेले आहेत आणि खरंच ऍक्च्युली हा फील चांगला. आणि यांची जास्त रूम नाही आहेत, 10च रूम सध्या चालू आहेत. तर त्या प्रॉपर असं आहे की ना जास्त आहे ना कमी आहे, प्रत्येकांना त्यांना इक्वल अटेन्शन द्यायला मिळतंय. स्टाफ बाबत एव्हरीथिंग इज गुड. आणि वॉचमॅन वगैरे पण सेफ्टी वाईज मी सेक्शनमध्ये दाखवलेला आहे स्टार्टलाच, तर तो तुम्ही बघू शकता. पार्किंग वगैरे एकदम परफेक्ट आहे, प्ले एरिया आहे, ऍक्टिव्हिटी झोन आहे. तर तो मी जो टाइम स्टॅम्प टाकलेला आहे, तुम्ही जाऊन एकदा चेकआउट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स तिथे प्रोव्हाइडेड आहेत. खूप जास्त ऍक्टिव्हिटीज आहेत, स्टोन पेंटिंग आणि आर्चरी आणि ते बलून्स फोडायचं वगैरे. सो तुम्ही सगळं एन्जॉय करू शकता ते. आणि सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, कशाची ऍडिशनल कॉस्ट नाही आहे. Correct. ते आम्हाला जास्त आवडलं, कारण बऱ्याचशा रिसॉर्टमध्ये सगळ्याचा ऍडिशनल कॉस्ट असतं आणि तुम्ही कितीही राऊंड घेऊ शकता. आम्ही स्टोन पेंटिंग करत बसलेलो, मग आम्ही ते बंदूक वगैरे खेळत बसलेलो कितीही वेळ. आम्ही ते आर्चरी वगैरे, तो कोण जास्त गर्दी पण नाही आहे, तर बेस्ट आहे. सो येस, दिस इज टाइम टू एंड अवर ब्लॉग हिअर. आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. हा टोटली जेन्युइन रिव्ह्यू होता, काही हो. कोलॅब वगैरे नाहीये. आम्हाला कोणी पैसे देत नाही आणि कोणी दिले तरी आम्ही घेणार नाही. तर आम्हाला तरी पर्सनली खूप आवडलं. आम्ही टोटली तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करू. स्पेशली तुम्हाला ऑथेंटिक कोल्हापुरी जेवायचं असेल तर तुम्ही इथे यायलाच पाहिजे. आणि असं नाही की फक्त नॉनव्हेजसाठी आहे, व्हेजच्या पण भरपूर साऱ्या व्हरायटी आहे आणि प्रॉपर घरी जेवल्यासारखं जेवण आहे. अजिबात ब्लोटिंग नाही होत, डेकर येत तुम्हाला नाही. जर का रिसॉर्ट मध्ये राहून होमस्टे वाला फील हवा असेल आणि ते जेवण वगैरे, तर हे रिसॉर्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. परफेक्ट. येस, वी आर एंडिंग अवर ब्लॉग हिअर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील प्लीज कमेंट करा इन कमेंट बॉक्स. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींबरोबर. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर गाईज.